हॅलो हां बोल की भाई काय चाललंय ऐकत पाणी बघा संख्या त्यामुळे पावसामुळे लागला इकडे योगेश काढा हे रामा या सगळी बोर्ड दिसत नाही करेक्ट चालू कॉन्क्रीट चालू करायला काय अडचण गावात तर अडचण मिळेल ना खाली जुन्या कॉन्क्रीट आहे जुन्या कॉन्क्रीट पुलाची उंची उंची आहे दोन ठिकाणी नाही कसं माहिती आहे का इरिगेशनचं असेल ना तर इरिगेशनकडे काय नाही आता त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती तुम्ही एनओसीच्या सुद्धा भानगडीत पण तुम्ही काम करून टाका तुम्हाला काय करायचं नाही भैया तिथं कार्पेट सिल्क करून टाकतो कार्पेट सिल्क करून कसं बांधणार आहे त्याला दुरुस्ती हे नाही रेलिंग करा की. अहो का त्या पुलाची दुरुस्तीच करावी लागते नाही एवढं करून सगळं परत कोणतरी अपघात मला इरिगेशन करते तरी आपण सापडणार नाही त्याच्या पुढचं काय सांगू 30 वर्षापूर्वी 99ला पूल झालेलं आहे ती आपलं बंधारा झालेलं आहे. इरिगेशनकडे 1 रुपया नाही आणि ती करणार बी नाही ती त्याची काय दुरुस्ती करायची तुम्हीच करायची हां होय की मग 99 रेलिंग सट्टा मारून रेलिंग बी केली हाईट वाढवून घेतो रेलिंगची काय कमी आहे रेलिंगची तुम्हाला स्लॅब सहित सगळं त्याची दुरुस्ती करावी लागते म्हणजे तुम्ही टेक्निकल ह्याच्यात जावा कारण आज पुन्हा तुम्ही दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा त्याला 10 वर्ष कुणी बघणार नाही. काय तसं नाही हो. आम्ही ठेवलो होतं करता येते की आम्ही ठेवलो होतो मग काय अडचण नाही तुम्ही परमिशन घ्यायला गेला होता परमिशनचा विषय नाही तुम्ही त्यांची एनओसी बिनओसी भानगड करू नका तुम्हाला कोण का आमचं कोण म्हणणार आहे का आमच्या ह्याच्यावर काय काम केलं म्हणून लोकांसाठीच आहे की काय ती काय त्याचं स्लॅबची काय दुरुस्ती करा हाईट वाढवा दुसराच करावं लागतं स्लॅबचं नाही लय वर्ष झाली ते सगळे सध्या तरी परिस्थिती तशी नाही पूर्ण होईल असं नाही पण नॉर्मली तरी त्याच्यात करायचं आणि ग्रिलिंग तरी लावावंच लागणार आहे कारण की 2-3 वेळेस जनावर पडले आणि लेकरं लगे नाही खरं काम पाहिजे उगाच तसलं वर काहीतरी केलं असं नको आता अगोदर पाहिजे ड्रेन पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी सिमेंटचं तर पहिला पहिला चालू आता समजा डांबरी राहिलं सिमेंटचं तरी बरं का त्याची काय अडचण आहे सांगा गावात कॉन्क्रीट तर कॉन्क्रीट चालूच करायचं गावातलं जिथं जिथं कॉन्क्रीट आहे त्या पुलाची दुरुस्ती आहे ह्या गोष्टी करायला काय अडचण आहे तुम्हाला पुलं बी नवीन जी 2 पुलं आहेत तिकडे ती बी 2 पुलं करायला आणि ही जी मोठा पूल आहे ही जी दुरुस्ती आहे हे जर काम चालू करायचं आधी सीडीवर नाली काम हे नाली काम चालू केलं लगेच सीडीवर होतंय आणि सीसी पॅरलल चालू करत जी विडत आहे आपल्याला ती विडत अक्वायर करून घेऊन बेस पाटा वीट आहे ना पुढे काय अडचण आहे का आता केली ती आपण झालं ना पण आता काय अडचण नाही राहिली चालू हो जेवढं राहिलं आरओडब्ल्यू ताब्यात घेतलं कुठं चिलवडीपर्यंत आहे ना सगळे ते पुलाचं काय केलं चिलवडी काय नाही त्यांनी ठेवले की हाईट वगैरे वाढवून घेतली त्याची पहिले जे पाण्यात बीएचपी ठेवला का बीएचपी ठेवला का फक्त त्या
व्यवस्थित ड्रेनेज वेगळी करा, पाणी काढून द्यावी. त्याला नालीच काढली नाही, त्या रोडून पाणी रोड खराब होतं. व्यवस्थित करा ते. ही जी आहे ना, दोन्ही बाजूला नाल्या करायला चालू आहे. आणि काय असं उभं राहायचं. तस्लीम कॉपी बनवू की